नमस्कार मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओ क्रमांक 16 काळकाम वेगचा भाग चौथा या ठिकाणी पाहत आहोत। काळकाम वेगचा भाग आपला चौथा या ठिकाणी आपला चालू आहे। या अगोदर आपले 3 भाग झाले, ते भाग पाहून घ्या आणि आपला व्हिडिओ क्रमांक 16 आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर पहा, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट। जर तुम्हाला गणित बुद्धिमत्ते जर परफेक्ट व्हायचं जर असेल तर मित्रांनो, तुमची प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी लिहिलेले प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट। जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी परफेक्ट होणार नाहीत। मित्रांनो, चुका हजारदा होऊ द्या, परंतु तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करत चला। हळूहळू तुमच्या चुका कमी होतील आणि गणितामधला व बुद्धिमत्तेमधला विवेक तुमचा हळूहळू वाढणार आहे। त्यामुळे आज आपण या ठिकाणी पहा, काळकाम वेगचा भाग चौथा पाहत आहोत, व्हिडिओ क्रमांक 16। तर IMP टॉपिक आहे। चला या ठिकाणी स्टार्ट करूया, कारण की याच्या अगोदरचे आपले 3 भाग झाले, त्यामुळे हा भाग थोडासा छोटा असणार आहे, परंतु महत्त्वाचे गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत। नेहमीप्रमाणे आपण मागच्या व्हिडिओमधलं शेवटचं गणित या ठिकाणी पाहत आहोत। तर पहा, शेवटचं गणित या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं 15व्या भागामध्ये। पहा, 15वा भाग आणि काळकाम वेगचा भाग तिसरा यामध्ये शेवटचं गणित होतं आपलं। ए हा एक काम 16 दिवसामध्ये करतो, परंतु त्याने 2 दिवस काम केले व त्यानंतर सोडून गेला। तर आता शिल्लक काम बी 7 दिवसामध्ये करतो, तर संपूर्ण काम बी किती दिवसामध्ये पूर्ण करेल, अशा स्वरूपाचं गणित आपण शेवटी पाहिलेलं होतं। आणि हे गणित घेण्याचं कारण असं की मित्रांनो, या ठिकाणी मागचं जे काही गणित आहे, मागचे जे काही तुमचा भाग आहे, तर तो भागसुद्धा तुमचा रिमाइंड व्हावा म्हणून या ठिकाणी मी हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे। आता हा प्रश्न तुम्ही सोडून पाहायचा आहे। हा प्रश्न जर तुम्हाला सुटत नसेल तर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहणं गरजेचं असणार आहे। त्यामुळे मी या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला घेतला आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटचा जो काही गणित असतं ते गणित मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा मागच्या भागचा सुद्धा तुमचा सराव व्हावा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला मागचा भाग परफेक्ट जर नसेल तर तुम्हाला मागचा भाग पाहण्याची आवश्यकता यावरून हे सिद्ध होतं। त्यामुळे मी तुम्हाला शेवटचं या ठिकाणी गणित तुम्हाला वाचून दाखवत असतो, जेणेकरून तुम्ही मागचा सुद्धा भाग परत रिवाईज करावा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये फायदा होईल। या ठिकाणी 1000 चुका झाल्या तरी चालतील, परंतु परीक्षेमध्ये आपल्याला चुका टाळायच्या आहेत। त्यामुळेच आपण या ठिकाणी प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, म्हणजे तुमची जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढं मित्रांनो तुमचं गणित बुद्धिमत्ता परफेक्ट होणार आहे। तर या ठिकाणी पाहता, काही माणसे एक काम 50 दिवसामध्ये करतात, मात्र 5 मजूर कमी केल्यावर तेच काम संपण्यासाठी 10 दिवस जास्त लागतात, तर सुरुवातीला किती मजूर कामावर होते। आता IMP गणित आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। काही माणसे आहेत पहा, माणसं आपल्याला माहीत नाहीत। काही माणसे एक काम आहे पहा, एक काम किती 50 दिवसामध्ये करतात, म्हणून माणसं आपल्याला या ठिकाणी X मानायचे आहेत। ठीक आहे, आता X माणसं आहेत, हे माणसं काय करतात 50 दिवसामध्ये काम करतात। किती 50 दिवसामध्ये काम करतात। आता तेच काम पहा, तेच काम करतात, मात्र 5 मजूर कमी केले। आता 5 मजूर कमी केले म्हणजे सुरुवातीला मजूर किती होते आपले X होते, आपल्याला माहिती आहे का नाही, म्हणून या X मधून आपल्याला 5 मायनस करायचा, 5 मायनस करायचे। X मधून 5 मायनस केल्याच्या नंतर आता पुढची अट काय दिली पहा, तेच काम संपण्यासाठी 10 दिवस जास्त लागतात, म्हणून या ठिकाणी आपण पटकन 10 लिहितो, या ठिकाणी आपलं चुकतं, तर 10 नाही लिहायचे। पहा, सुरुवातीला किती दिवस लागत होते, हीच कन्सेप्ट तुमची कळणं गरजेचं आहे। सुरुवातीला किती दिवस लागत होते, 50 दिवस लागत होते, परंतु आता किती लागत मित्रांनो, 10 दिवस या ठिकाणी जास्त लागतात। कशामुळे जास्त लागतात, 5 मजूर आपण कमी केले म्हणून 10 दिवस जास्त लागतात। आता 10 दिवस जास्त लागतात म्हणजे सुरुवातीला लागत होते 50, तर आता 10 जास्त लागतात म्हणजे आता किती लागणार 60। हेच कळणं तुम्हाला खूप गरजेचं। पहा, आता किती दिवस लागणार, 60 दिवस लागणार आहेत। काही विद्यार्थी डायरेक्ट 10 न गुणतात म्हणून या ठिकाणी चुकून जातं। तर आता करायचं का पहा, X गुणाकारामध्ये 50 जर केला तर ते येतं मित्रांनो 50X बरोबर 60 ना। आता कंसातल्या X ला गुणून घेऊयात। X न गुणल्याच्या नंतर किती येणार 60X, मायनस चिन्ह जसं तसं। परत या 60 न 5 ला गुणूयात, 5 × 30 आणि हा 0 म्हणजे 300। आता काय करायचं पहा, या ठिकाणी 50X, या ठिकाणी 60X, तर काय करूयात आपण X एका साईडला आणूयात, म्हणजेच 60X मायनस 50X बरोबर 300। आता पहा, 60X मधून 50X गेल्याच्या नंतर राहिले आपले 10X आणि समोरचे 300। आता काय करूयात, हे 10 जे गुणाकारामध्ये तिकडे गेल्याच्या नंतर जातील भागाकारामध्ये। हे 10 काय गेले या ठिकाणी आता भागाकारामध्ये, या ठिकाणी फक्त X राहिला। ठीक आहे, आता 10 जर आपण 30ला जर भाग जर 300ला जर भाग जर दिला तर हा 0 कटला, हा 0 कटला, वरती राहिले मित्रांनो पहा 30 खाली राहिले, या ठिकाणी 1 म्हणजे 30 × 31 म्हणजे 30 दिवस लागणार। म्हणजेच काय म्हणते, सुरुवातीला किती माणसे होती, तर सुरुवातीला 30 माणसे कामावर होती। काही माणसे एक काम 50 दिवसामध्ये करतात, मात्र 5 मजूर कमी केल्याच्या नंतर तेच काम करण्यासाठी 10 दिवस जास्त लागतात, तर सुरुवातीला किती मजूर कामावर होते, तर सुरुवातीला या ठिकाणी 30 मजूर कामावर होते। सुरुवातीला किती 30 मजूर कामावर होते। तर आय होप हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल। पुढचं गणित या स्वरूपाचं आहे, ते सुद्धा पाहूयात, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल। 2 नंबरचं गणित पहा, आपल्याला काय दिलेलं आहे 2 नंबरचं गणित पहा,
काही मजूर एक काम 80 दिवसात करतात, मात्र मजुराची संख्या 10ने वाढवली तर तेच काम संपण्यासाठी 20 दिवस कमी लागतात, तर सुरुवातीला किती मजूर कामावर होते? महत्त्वाचं गणित लक्षात ठेवायचं आहे, गणितीय भाषा समजून घ्या. आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, काही मजूर एक काम 80 दिवसामध्ये करतात. मजूर आपल्याला माहिती आहे का? नाही माहीत, म्हणून मजूर एक्स लिहूयात. आता काही मजूर काय किती 80 दिवसामध्ये काम करते, 80 दिवसामध्ये, बरोबर. आता काय म्हणते पहा, मजुराची संख्या 10ने वाढवली. पहिल्यांदा काय आपण 5ने कमी केली होती, आता 10ने वाढवली, म्हणजे सुरुवातीला किती एक्स होते, आता 10 त्याच्यामध्ये प्लस करावे लागतील, कारण की आपण या ठिकाणी वाढ केली. कमी जर केली असेल तर म्हणजे वजाबाकी केली, आणि वाढ केली असेल तर यामध्ये बेरीज केली. हे एवढं मात्र तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजे एक्स प्लस 10 करूयात. म्हणजे सुरुवातीला 100 मजूर होते, आता त्यामध्ये 10 मजूर वाढवले. आता 10 मजूर वाढल्याच्या नंतर काय झालं पहा, 20 दिवस कमी लागत आहेत. 20 दिवस कमी लागतात, म्हणून आपण या ठिकाणी डायरेक्ट काय करायचं, 20 गुणाकार. आता 20 जर या ठिकाणी गुणल्याच्या नंतर डायरेक्ट आपलं आन्सर चुकीचं येणार आहे, कारण की काय या ठिकाणी काय म्हणते, 20 दिवस कमी लागतात. 20 दिवस कमी लागतात म्हणजे सुरुवातीला किती लागत होते, 80 दिवस लागत होते. यामध्ये आपण काय 10 मजूर वाढवले, त्यामुळे 20 दिवस कमी लागतात, म्हणजे 80 मधून 20 गेल्याच्या नंतर 60 दिवस लागत आहेत. आपल्याला किती, 60 दिवस लागत आहेत. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. आता पहा, काही मजूर आहेत, 100 मजूर एक काम 80 दिवसामध्ये करतात. मजुराची संख्या 10ने वाढवली, म्हणजे पहिले 100 मजूर होते, आता 10 त्यामध्ये वाढवली. 10 वाढवल्याच्या नंतर आपलं कंडिशन काय झालं, 10 वाढवल्याच्या नंतर आपलं कंडिशन काय झालं, 20 आता दिवस कमी लागत आहेत, कारण की 10 माणसं वाढवले. मजूर वाढले म्हणजे या ठिकाणी कामाचा वेग वाढणार, म्हणजेच या ठिकाणी पहिले 80 लागत होते, आता किती, 60 दिवस लागणार. म्हणून काय केलं आपण पहा, एक्स गुणला जर केलं तर हे झालं 80 एक्स बरोबर 60. आता एक्सला गुणून घेऊयात, 60 एक्स प्लस 80ला जर 10 जर गुणलं तर ते येतं मित्रांनो 600. आता काय करायचं पहा, 80मधून 60 एक्स गेला, किती राहिला, 20 एक्स राहिला आपला, 20 एक्स राहिला, 20 एक्स आणि समोर राहिला 600. आता काय करूयात, हे जे गुणाकारामध्ये आहेत 20, हे या ठिकाणी गेल्याच्या नंतर जाणार भागाकारामध्ये, याचं पक्षांतर केलं. मग हा शून्य कटला, वरती राहिला 60, भागाकारामध्ये राहिला 2. 2 जर आपण 60ला जर भाग जर दिला तर भाग जाणार 30चा. म्हणजे याचा अर्थ काही मजूर एक काम 80 दिवसामध्ये संपवतात, मात्र मजुराची संख्या 10ने वाढवली तर तेच काम संपण्यासाठी 20 दिवस कमी लागतात, तर सुरुवातीला किती मजूर कामावर होते, तर सुरुवातीला 30 मजूर या ठिकाणी कामावर होते. तुमची कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झाली असेल तर पहा, पुढचं गणित आता या ठिकाणी पाहूयात. काही मजूर एक काम 27 दिवसात पूर्ण करतात. मजुराची संख्या पूर्वीच्या 9/2 पट केल्यास काम किती दिवसात संपेल? IMP गणित लक्षात ठेवायचं आहे. आता पहा, या ठिकाणी काय करायचं, सर्वप्रथम मांडणी लक्षात ठेवा. हे जे आहे मित्रांनो, या ठिकाणी जे की तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकमध्ये दिलेलं असतं, तरी पहा छेदामध्ये जे दिलेलं आहे पहा, त्याला काय करायचं, याचं पक्षांतर करायचं. म्हणजे आपल्याला काय दिलं, 9/2. याचं पक्षांतर करते वेळेस काय होणार, 2 वरती जाणार, 9 खाली येणार, याचाच अर्थ 2/9. आता काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी 2/9 जे काय आपलं आलेलं आहे, 2/9 काय केलं, 2/9 का आलं, तर याचं काय केलं मित्रांनो, या ठिकाणी आपण अंशाचा छेद केला आणि छेदाचा अंश केला. हे करणं कंपल्सरी असं गणित आल्याच्या नंतर मग काय करायचं, याला 27ने गुणून घ्या. 27ने गुणल्याच्या नंतर पहा, 9 1 9 9 18 9 त्रिक 27. आता 3 गुणाकारामध्ये 2 जर केलं तर 3 2 येते मित्रांनो 6. म्हणजेच काही मजूर एक काम 27 दिवसामध्ये पूर्ण करतात. मजुराची संख्या 9/2 पट केल्यास काम किती दिवसात संपेल, तर ते काम 6 दिवसामध्ये संपणार आहे. पुढचं गणित पहा, यासारखं आहे मित्रांनो. 21 मजूर 56 बाहुल्या 8 दिवसात बनवतात. जर 42 बाहुल्या 3 दिवसात बनवण्यासाठी किती मजूर कामावर लागतील? आता पहा, हे गणित मी तुम्हाला सांगितलं होतं, हे खड्ड्याच्या स्वरूपामध्ये गणित पहा, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर पहा, या ठिकाणी 21 मजूर आहेत. 21 मजूर 8 दिवसामध्ये किती बाहुल्या बनवते, 56 बाहुल्या. म्हणजे काम कधीसुद्धा काय करायचं, छेदामध्ये लिहायचं. अशा स्वरूपाच्या गणितामध्ये काम कधीसुद्धा छेदामध्ये लिहायचं. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय दिलं, 42 बाहुल्या, म्हणजे 42 काम करायचे. 42 बाहुल्या 3 दिवसामध्ये काम केल्याच्या नंतर किती मजूर करतील, अशा स्वरूपामध्ये आपल्याला विचार आहे. याचा करायचा आता आपल्याला तिरपा गुणाकार. याचा काय करायचा आपल्याला, तिरपा गुणाकार. मग तिरपा गुणाकार करत असताना काय करायचं आपल्याला मित्रांनो, 21 या ठिकाणी पहा जागा पुरणार आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय करूयात, थोडंसं या ठिकाणी गणित परत थोडं छोट्या अक्षरामध्ये या ठिकाणी लिहून घेऊयात. मांडणी कशी करायची तुमच्या लक्षात आलं असेल. पहा, या ठिकाणी 21 मजूर 8 दिवसामध्ये 56 बाहुल्या बनवतात. 56 बाहुल्या बनवतात बरोबर. तर 42 बाहुल्या म्हणजे ते काय काम झालं, 42 काय झालं, काम झालं. 42 बाहुल्या 3 दिवसात बनवण्यासाठी किती मजूर लागतील, याचा करायचा आता तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार करायचा, याचा अर्थ काय करायचं, 42चा गुणाकार 21 गुणिले 8 सोबत करायचा आणि 56चा गुणाकार 3 सोबत करायचा. म्हणून काय करायचं पहा, 21 गुणाकारामध्ये 8 परत गुणाकारामध्ये 42 आणि छेदामध्ये 3 गुणाकारामध्ये 56.
आता या ठिकाणी कुठं काटाकाटी होती का पहा, होती या ठिकाणी काटाकाटी. तर पहा या ठिकाणी पहा 3 3 जर आपण 21ला जर भाग दिला तर 3 1 3 3 7 21. परत 7 जर आपण 56ला भाग जर दिला तर 7 1 7 7 8 56. आणि या ठिकाणी हा 8 कटला, हा 8 कटला, म्हणजे वरी राहिला मित्रांनो 42. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार 42. म्हणजेच 21 मजूर 56 बाहुल्या 8 दिवसात करतात, तर 42 बाहुल्या 3 दिवसामध्ये संपवण्यासाठी किती मजूर कामावर लागतील. तर या ठिकाणी 42 मजूर कामावर लागले. किती? 42 मजूर या ठिकाणी आपल्याला कामावर लागणार आहेत. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महत्त्वाचे गणित आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 42. म्हणजे 21 मजूर 56 बाहुल्या 8 दिवसात बनवतात, तर 42 बाहुल्या 3 दिवसात बनवण्यासाठी किती मजूर कामावर लागतील. तर या ठिकाणी 42 मजूर कामावर लागणार आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो काळकाम वेगचा भाग चौथा, काळकाम वेगचा भाग चौथा या ठिकाणी संपलेला आहे. आणि काळकाम वेग हा टॉपिक मित्रांनो या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आता पुढचा जो काय आपला टॉपिक असणार आहे, पुढचा टॉपिक असणार आहे मित्रांनो सरासरी हा सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. म्हणजे पुढचा जो काय आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे 17व्या क्रमांकाचा. तर आशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला सर्व समजले असतील. तर पुढचा टॉपिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्हाला प्रॅक्टिस याची करणं गरजेचं असणार आहे. प्रॅक्टिस मॅक्स अ मॅन परफेक्ट. तर या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.